तू चिंब 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 भिजून आली आहेस म्हणून मी आज बनवणार चिंबोरीचं कालवण. बर काय असतं ते म्हणजे? खेकडे, क्रॅब्स. नको. तू एकदा थोडं चाकून बघ. फर्स्ट टाइम खातेस चिंबोरी. मी तयार आहे. मला असं हार्टबीट्स वाढत आहेत. नमस्कार. सिनेविस्टाच्या एक घास चवीचा मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. चिंब भिजलेलं स्वागत. येताना केवढा पाऊस आला माहितीये. मी चिंब भिजले होते. माझी छत्री चिंब भिजली आणि मला नाही माहिती आता सत्यजित कुठे आहे, कारण किती वेळ झाला मी त्याची वाट बघतीये. मी केस वाळवले, मी कपडे बदलले, मी तयार झाले, पण ती चिंब भिजल्यावर जे वाटलं होतं मला ते इतकं छान होतं. मला अशा कविता सुचायला लागलेत की चिंब चिंब भिजल्यानंतर वगैरे. मी सांगते सगळ्या कविता, पण आपला शो आहे फूडबद्दल. स्वयंपाक करायचा आणि सत्यजित कुठं आहे? इतकी तेच आहे. कुठेही गेलेलो नाहीये. पाऊस होता, तिला यायला माझ्या राधी आली, मला यायला थोडा वेळ झाला, पण तू चिंब 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 भिजून आली आहेस म्हणून मी आज बनवणार सुद्धा आहे चिंबोरी. आणि एकदम मस्त गोष्ट आहे. पण मला माहिती नाही तू खाल्ली आहेस की नाही, राधा खातेस की नाही हे मला माहिती नाही. मला चिंबोरी नावाचं एक बांद्र्यातलं छोटंसं गाव म्हणतात, चिंबोरी विलेज म्हणतात त्याला. बँड्रा वेस्टला अशी छान जागा आहे. तिथे इतके क्वेंट बंगलोज आहेत. तर ती जागा मला माहिती आहे, त्याबद्दल बोलतोय. जागा घेतोयस तू नवीन? आय विश मी बँड्राला जागा घेईन, पण मी आता जागा नाही घेते. मी आता बनवणार आहे चिंबोरीचं कालवण. बर काय असतं ते म्हणजे? खेकडे, क्रॅब्स. नको. मला वाटलेलंच होतं की तू खाल्ली नसणार आहेस, पण तुम्हाला माहिती आहे की म्हणजे ना हे टिपिकल मालवण कोकणमध्ये अतिशय सेन्सेशनल गोष्ट बनते. ओके. आणि खूपशी लोक नाही बनवत, कारण त्यांना वाटतं बनवायला खूप कॉम्प्लिकेटेड आहे, कठीण आहे. पण मस्त आहे यार, सोपी आहे. असे मस्त ना घरगुती मसाले वाटण बनवल्यानंतर एक अत्यंत उत्कृष्ट अशी गोष्ट बनते चिंबोरीचं कालवण. ओके. कालवण म्हणजे बहुतेक भाकरी पोळी आणि भाताबरोबर खायचं, होय की नाही? गरम तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा मस्त वाफाळलेला भात. ओके सर, मी काय तयारी करून देऊ? थोडीशी तयारी मी केलेली आहे, पण थोडी मी तयारी ठेवली तुला करण्याकरता. रेडी. त्यामुळे करूया लगेच चिंबोरीचं कालवण. चिंबोरी. चिंब चिंब पावसान रान झालं. गाणं खूप छान आहे, पण आय थिंक आता आपण बनवूया का चिंबोरी. इनफ ऑफ चिंब वरती कविता आणि गाणी. आय थिंक आता सुरुवात करू. हे बनवायला पण थोडा वेळ लागतो. मला हे पातेलं इतकं आवडलंय. हे ना घरचं स्पेसिफिकली आणलं म्हणजे ना काही गोष्टी ना मला आजकाल त्या नवीन नॉनस्टिक मध्ये करायची मजा आहे. खरंच आहे. ह्याची जी मजा ती काही वेगळीच आहे. असं छान ठोक्याचं पितळेचं पातेलं आहे, बेस्ट. आणि ह्याच्यावरती नाव पण लिहिलेलं आहे. आपण आठवते गेल्या वेळेला बोललेलो होतो, आजकाल तशी भांडी आणत नाही आपण, दुकानात जाऊन नाव कोरून घेणं. करूया सुरू. रेडी. आजचा स्टार इन्ग्रेडियंट चिंबोरी. चिंबोरी. आता ही चिंबोरी साफ करून ठेवलेली आहे. ओके. आता इफ आय हॅव टू एक्सप्लेन, तू खात नाहीस म्हणून मी जरा जास्त एक्सप्लेन करीन तुला. इफ आय हॅव टू पुट इट अक्रॉस दिस वे, चिंबोरी हे त्याचे दोन क्लॉज और नांगे ॲज वी कॉल इट. ओके. मी क्रॅब आहे ना? क्रॅब. आता आपण करूया पुढची सुरुवात. पण हे काय आहे? हे ना त्याचे पाय आहेत, ज्याचा आपण वापर करणार आहोत. अच्छा. आणि ही थोडं त्याचा वापर करून कसं युनिक टेस्ट येते ना, त्याच्यामध्ये त्याचा सगळा जीव अडकलेला आहे. ओ, मी आयुष्यात पहिल्यांदा इतक्या जवळून खेकडे बघतीये. आणि आय होप तू आज आयुष्यात पहिल्यांदा खाशील देखील. येस. चल, मग आय थिंक थोडा कांदा चिरायला हेल्प करते. नक्की. बारीक मोठा? बारीक बारीक. मी इथे 3 चिरून ठेवलेले आहेत. एक चिरायचा राहिलेला, तुम्ही म्हटलं तू हेल्प कर. ओके. आणि तोपर्यंत मी इथे आपल्या चिंबोरीला करतो मॅरिनेट. नक्की. आपल्याला सत्यजितनी एक टिप सांगितली होती, ती मी तर लक्षात ठेवलेली आहे. तुमच्या लक्षात आहे का? कधी कधी वेगवेगळ्या आकाराचे कांदे चिरले ना की त्याची सुद्धा एक चव येते पदार्थाला. ते मला खूप आवडलं होतं आणि ते मी ट्राय करते त्या एपिसोड पासून. चवच नाही वेगळी आहे, तर तुमच्या ग्रेव्हीला एक मस्त टेक्स्चर येतं. ओके. मी चिंबोरीला घालतोय मीठ. ओके. आता ना चिंबोरी पण एक क्रस्टेशियन असल्याने, जसं आठवतंय आपण जेव्हा कैरी करंदी केली तेव्हा मी म्हटलेलं की करंदी थोडीशी गोडूस असते, तसं चिंबोरी पण एक थोडीशी स्वीट असते. त्यामुळे आपल्याला ह्याच्यात मसाले
जरा व्यवस्थित प्रमाणात घालायचं. मला नेहमी वाटायचं की क्रॅब वगैरे म्हणजे फक्त झणझणीत, झणझणीत बनवायचंय त्याला, पण ते तरी आपण करायचंय. बेसिक Yes. टेस्ट त्याची गॉट इट. त्याचबरोबर हळद, ओके. जिरे पावडर अर्धा चमचा, एक अख्खा चमचा धणे पावडर, 1 चमचाभर लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला. म्हणजे एरवी आपण चिकनला किंवा फिशला जसं लावून ठेवतो तसं हे लावून ठेवायचं. करेक्ट. आणि त्याबरोबर 1 चमचाभर कांदा लसूण मसाला देखील. इथे माझ्याकडे मी हिरवं वाटण केलेलं आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर. म्हणजे 1 वाटीभर लसूण घेतलेला होता, त्याच्याबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटीभर कोथिंबीर. ओके. मी व्यवस्थित 4 चमचे तरी हे वाटण घालणारच आहे. चालू करू गॅस? हो कर. कांदा पसंत पडला का? परफेक्ट, फुल मार्क्स. मुंबईत काही रेस्टॉरंट्स आहेत जे की म्हणजे मला आठवतं मी लहानपणापासून आम्ही जिकडे जातोय जे क्रॅबसाठी, चिंबोऱ्यांसाठी खूप फेमस आहेत. आणि तिकडे तुम्ही स्पेसिफिकली आपण गेलो ना की ते आपल्याला एका मोठ्या ट्रेमध्ये किंवा कॅनमध्ये दाखवतील साईज ऑफ क्रॅब, आणि तुम्ही सिलेक्ट करा आणि ते तुम्हाला ते बनवून आणतील. मला फार छान वाटतं हे सगळं. अरे मी तर फुल घाबरते. तिकडे तिकडे काही काही जिवंत असतात, पाय वगैरे टू बी. म्हणजे ना क्रॅब हे कदाचित एक असा एकुलता एक फिश आहे जो की तुम्ही जोपर्यंत त्याला फोडणीच टाकत नाही आहात किंवा अगदी त्या क्षणापर्यंत ते फ्रेश असले पाहिजेत किंवा जिवंत असतात. कारण ते आपण जेव्हा त्यांचे क्लॉज काढतो किंवा पाय काढतो त्याच्यानंतर ते खराब फार चटकन व्हायला लागतात. त्यामुळे ते जास्तीत जास्त वेळ ताजे जिवंत असलं चांगलं. लर्निंग. हे आपले झालेले आहेत मॅरिनेट. ओके. अंड तू ठेवलेस गरम करत. मी ना तेल ऍड करतो. हो. आपल्याला ना ह्याच्यात 1 अर्धी वाटी तरी तेल घ्यायचंच आहे. त्याचबरोबर थोडा मी इथे गरम मसाला घेतोय. ओके. एखादं तमालपत्र. थँक्यू तमालपत्र म्हटल्याबद्दल. तेजपत्ता म्हणतात ना. छोटासा दालचिनीचा तुकडा, एखादी वेलची, वेलदोडा इन युअर लँग्वेज. त्याचबरोबर 2-3 लवंगा आणि मिरे. हे लागणार आहे फोडणीला. म्हणजे बाकी जिरे मोहरी नाही. नो मोहरी जिरे. ऐका, जिरे मोहरीची गरज नाहीये. छान वास आला. मस्त. कांदा ऍड करते. येस. सगळे घालू? सगळे घाल. तुला एक मज्जा सांगू? येस येस प्लीज. आमच्या एक ओळखीचे होते, त्यांच्याकडे सॉलिड नॉनव्हेज बनायचं. तर ठरलं होतं की उद्या चिंबोरी करायची. ओके. तर त्यांच्याकडे स्वयंपाकाला ज्या ताई यायच्या त्यांनी सांगितलं होतं की उद्या करते तुमच्यासाठी मी. आणि त्या आल्या कामावर. आदल्या दिवशी चिंबोऱ्या आणून ठेवल्या होत्या आमच्या फॅमिली फ्रेंडनी. त्या स्वयंपाकाच्या ताई आल्या, त्यांनी ती अशी छोटी टोपली होती त्याच्यात ठेवल्या होत्या चिंबोऱ्या. त्यांनी झाकण उघडलं आणि त्या म्हणल्या कुठं गेल्या चिंबोऱ्या? या चिंबोऱ्याच नाहीयेत. एकही चिंबोरी नव्हती. पळाल्या. त्या जिवंत चिंबोऱ्या ठेवल्या होत्या, त्या पळाल्या सुसाट. मग कोण कॉट खालून एक शोधून आणतंय, कोण किचन मध्ये खाली सिलेंडरच्या जवळ एक मिळाली. अशा कशा बशा 4 चिंबोऱ्या शोधून आणल्या. आणि मग नंतर त्या ताईंनी सांगितलं की चिंबोऱ्या अशा नसतात ठेवायच्या. आणि पण जर का तेवढ्या वेळामध्ये त्यांच्यापैकी एखादी चिंबोरीने त्यांचा चावा घेतला असता तर आयुष्यात कधी चिंबोऱ्या नसत्या खाल्ल्या. खरंच. पण ते कशा ठेवायच्या असतात, सेव्ह करायच्या असतात? आयडियली ना त्याला असं थोड्या बालदीमध्ये किंवा एखाद्या डेप्थवाल्या गोष्टीमध्ये ठेवायचं की त्याचे वरती येऊ नाही शकणार. म्हणजे त्यांना पोहत ठेवायचं. पाणी लागत नाही. ओके. दे कॅन जस्ट स्टे ऑन देअर ओन. कळलं. आता ना हा आपला कांदा जोपर्यंत थोडा परतला जातोय, तू मगाशी म्हणत होतीस हे पाय का काढून ठेवले, आपण ह्याचा वापर करूया. ओके. तर ना ह्याच्यामध्ये ना त्याचा सगळा ज्यूस आहे त्याचा छान, तर आपल्याला हा ज्यूसचा वापर करायचा. त्यामुळे आपण मिक्सरमध्ये एकदा ह्याला फिरवून घेऊया. ओके. त्यातले काही धागे किंवा काटे वगैरे काढावे नाही लागत? सगळं साफ केलेलं आहे ऑलरेडी. ओके. थोडं पाणी ऍड करतो. चिंबोरीचे
वेगळे वेगळे अनेक प्रकार मिळतात, जसं की चिंबोरीची तंदुरी, सुक्का. पण जे टिपिकल जी कालवणची चव आहे ना ती काही वेगळीच. आणि आजकाल तर काय क्रॅब केक्स आणि काय 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 मिळतं. काय? हा, म्हणजे नॉट द स्वीट केक, द सेम. करेक्ट करेक्ट. आणि ते खूप छान असतं, पण ह्याची चव नाही येणार त्याला. बस. माझी खूप प्रगती होतीये सत्यजित. मला माझ्या हातांना चिंबोऱ्यांचा वास वगैरे एक काळ असा होता मला चक्कर यायची, पण आता मी जरा शिकतीये. क्रेडिट गोज टू एक घास चवीचा. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होते, क्रेडिट गोज टू यू आणि आपला शो, कारण त्यामुळे मी नवीन नवीन प्रयोग करायला शिकतीये. मी ह्याच्यावरती काढतो गाळून घ्यायला. हो, ती गाळून घ्यावी लागते का? येस येस येस. तुम्हाला सगळ्यांना माहितीये का, आमची एक घास चवीचाची टीम आहे ना, ती अशी अत्यंत शांतपणे संत महात्मे असतात ना तशी वाट बघते. कारण सत्यजित जे जे बनवत असतो ते नंतर आम्हीच खाणार असतो की नाही लंचला. त्यामुळे खूप मजेत असतात सगळे. सगळे म्हणतात की काही प्रॉब्लेम नाही, होऊ दे सावकाश, लंचपर्यंत करा. झाली बघ. परफेक्ट. यात पाणी घालून थोडी हवी हो. असेल तर. याचा काही मौसम असतो का, ही कधी करायची वगैरे? जनरली मॉन्सून्समध्ये चिंबोऱ्या मिळतात, बरं. त्यामुळे तेव्हा केल्याच जातात. आणि ना असं म्हणतात, रादर प्रोव्हन आहे की ना अमावस्याच्या वेळेला जेव्हा चिंबोऱ्या मार्केटमध्ये येतात त्या थोड्या जास्त छान असतात, मस्त भरलेल्या ओ. असतात. त्यामुळे त्यावेळेला जर का आपण मार्केटमध्ये जाऊन चिंबोऱ्या घेतल्या तर त्या आपल्या हमखास मस्त निघणार असतात. अच्छा. पण मी असं पण ऐकलंय की पावसाळ्यात जरा सी फूड कमी खातात ना? कमी खातात, कारण ते पकडायला किंवा रादर फिशिंग करायलाच फारसे जात नाहीत. हां. दॅट इज द मेन रिझन ज्यामुळे ते कमी असतं. बरोबर. ही जी डिश आहे हां. ती अशी म्हणजे रस्सावाली असणार आहे का ड्राय? नाही नाही, ग्रेव्ही. ओके. सो आपली ही ग्रेव्ही एक तयार करून झालेली आहे, रादर Yes. मसाला तयार करून झालाय. कांदा आपला मऊ झालाय, पण आय थिंक थोडा अजून त्याला ब्राऊन होऊ दे. ओके. तुला कोणी शिकवलं चिंबोरी खायला? आई बाबा. हो. आणि अजून सुद्धा ना, एक चिंबोरी खाणं टेबलवरती बसून म्हणजे एक तो सोहळा असतो. तो कसा असं बाकी कशा गोष्टी पटकन खाल्ल्या जातात तसं नसतं. बिकॉज मे बी हे मी आता इथे बनवतो आणि ते सांगणं चुकीचं सहन करेल, पण हे ते खाणं क्वाईट मेसी असू शकतं. ओके. म्हणजे ते सगळं फोडणं, काढणं, खाणं. तर तो एक प्रॉपर असं ते जेवण असं 15-20 मिनिटातलं जेवण नाही. चिंबोरी खायला टेबलवरती बसलं की तुमचा पाऊण 1 तास तर आहेच. आणि अजून सुद्धा ना, आम्ही जेव्हा घरी जेवायला बसतो, चिंबोरी असेल घरी ना, तेव्हा माझा भाऊ एका ठिकाणी बसलेला असतो, तो ते साफ करेल, क्लीन करेल. इथे मी असेल, इथे माझी वहिनी असेल, इथे माझा पुतण्या असेल, आम्हाला तिघांना तो करून देत असतो. आम्ही फटाफट खातो, मग तो त्याचा स्वतःचा आरामात खात बसतो. तुला माहिती, मला असं वाटतं प्रिटी वुमन मध्ये तो सीन आहे, Correct. जुलिया रॉबर्ट्स कडून काहीतरी असं टणकन उडतं. हो ना? येस. अजून काय काय आयटम्स जाणार आहेत याच्या आत? मी इथे आणखी एक वाटण बनवून ठेवलेलं आहे. ओके. भाजलेला कांदा आणि खोबरं. तुला आठवतंय आपण मसुराची खिचडी केलेली, हो. त्यामुळे एक तळलेलं वाटण केलं होतं. एक्झॅक्टली ते आहे. ओके. फक्त पण त्याच्या प्लीज आपल्या सगळ्यांसाठी रिकॅप पाहिजे की नाही, एकदा सांग. 2 मिनिटात. मी याच्यामध्ये 3 कांदे घेतलेत आणि एक 150 ते 200 ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे. ओके. दोन्ही अगदी कमी तेलामध्ये परतून घेतले आणि त्याची पेस्ट केली आहे. मसुराची खिचडी करताना मी ओलं खोबरं घेतलेलं होतं, आज सुकं खोबरं घेतलंय. पण इट कॅन बी रिप्लेस, म्हणजे कुठचंही चालू शकतं. ओके. दॅट्स इट, बाकी काही नाही आहे याच्यामध्ये. लास्ट टाइम दाखवलं होतं, सो आय टूक द लिबर्टी की मी आधीच बनवून ठेवतो. सुपर. पण कधी कधी बरं पडतं, कारण काही काही एपिसोड तुम्ही सगळेजण किती छान प्रतिसाद देताय आम्हाला. थँक्यू सो मच. असे रिॲक्ट व्हा, कारण आम्हाला फीडबॅक जसा जसा मिळतो ना तसं कळतं की आम्ही सांगताना काय ॲड केलं पाहिजे. त्यामुळे हा जो मसाला आहे, हे जे वाटण आहे,
ते कसं करायचं ह्याची रिकॅप आता आपल्याला सत्यजितने दिली आहे. आणि ना मला एक आणखी कमेंट पण आलेली ती खूप विलक्षण वाटली की आपण जेव्हा निनावं केलेलं तेव्हा मी ती निनावं हळू शिजण्याकरता खाली तवा ठेवलेला होता. पण कदाचित जेव्हा तो तवा पहिल्यांदा ठेवला तेव्हा आपण सांगितलं नाही, आपण डायरेक्ट ठेवला. कोणीतरी ते पण लिहिलेलं आहे की तुम्ही तवा ठेवताना आम्हाला सांगितलं नाही, तवा काढताना सांगितलं. तर मला खूप छान वाटलं की लोक इतकं बारकाईने बघतात आणि सांगतात. खरंय. ठीक आहे, आता आपला कांदा ठीकठाक सॉफ्ट झालेला आहे. ह्यामध्ये आपण ऍड करूया आपण मॅरिनेट केलेली ही. तुला मोठा चमचा देऊ? नाही, झालं. Okay. छान टकटक आवाज येतोय त्याचा. हा, ठीक. स्पॅच्युला. येस. ही चिंबोरी कुठल्याही चिंबच्या जोक जवळ जाणारी नाहीये. ह्याला म्हणजे असं सहज विचारतीये, काही गोष्टी असतात ज्या आपण कुकरमध्ये शिट्टी लावून थोड्याशा बेक तयार करून घेतो, पण तसं कधी करतात? फूड जनरली कुकरमध्ये नाही शिजवलेलं चांगलं. ओ, आणि हे वाफेवरती असं शिजवण्यामध्ये ह्याची जास्त छान चव आहे. कारण मस्त वास आला. कारण ह्याला आपल्याला पटकन शिजवणं इज नॉट आवर मोटिव्ह. हे जितकं हळू शिजेल तितकं त्यात ते छान सगळे ज्युसेस येतील, मुरत जाईल ते. आता ना ह्याच्याबरोबरच हा आपण जो आत्ता एक ज्यूस काढून घेतलेला आहे तो पण टाकूया, कारण हा पण कच्चा आहे त्यामुळे हा शिजायला वेळ लागतो. अच्छा, मी मोठ्या गॅसवर ठेवू का? ऍक्च्युली हा आपला गॅस मोठा आहे का? चालेल, ठेवूया ना. चेक करते. बघ, आता ह्याच्यात ना पाणी न ऍड करता झाकण ठेवून एक 15 मिनिटं ह्याला शिजू दे. ओके. त्याच्या आधी त्यात काही घालायला नको का? कोकम किंवा काहीतरी? सगळं नंतर, सगळं नंतर. सगळं नंतर. ऑलमोस्ट 15 मिनिटं आणि काय मस्त तर्री आले बघ त्याला. येस, अरोमा मस्त है ना. आता करूया पुढचं काम. येस. आणि हे बघ, मगाशी आपली चिंबोरी पांढरी काळी होती, हो, ती बघ आता कशी शेंद्री झाली आहे. करेक्ट. सो शेंद्री होतीये म्हणजे आपली चिंबोरी व्यवस्थित शिजतीये. पण त्या शेलचा रंग बदलतो. येस, आणि ती त्याची एक साईन आहे किंवा खूण आहे की शिजली तुमची ओ, चिंबोरी. इंटरेस्टिंग. आता ह्याच्यामध्ये हे जे आपलं तळलेलं वाटण होतं ते ऍड करूया. ह्याच्यात तू 3/4 ऍड करायचं. ओके. त्याचबरोबर आमसूल किंवा आहा, कोकम बेस्ट. चांगले व्यवस्थित 5, 6, 7 घालूया. थोडं झणझणीत करू का? कर ना. मग चांगल्या 2 हिरव्या मिरच्या पण ह्याच्यामध्ये मी आने दो. स्लिट करून घालतो. त्याचबरोबर पाणी. असं काही असतं का? खूप हलवायचं नाही? नाही असं काही नाही. हा तसा एकदम स्ट्रॉंग आहे फिश. ओके. आता आपल्याला किती पातळ किंवा किती थिक हवे ग्रेव्ही त्यानुसार पाणी वी कॅन ॲड. आता पाणी ॲड केलं, तळलेलं वाटण ॲड केलं, आमसूल ॲड केलं. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एकदा 15 ते 20 मिनिटाला शिजू दे. तू झाकून ठेव, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. Please. ही चिंबोऱ्या तू जेव्हा विकत घेतोस तेव्हा काय लक्षात ठेवायला पाहिजे? एक तर त्या जिवंत हव्या. ओके. त्यांचे जे क्लॉज, जे नांगे पाय ते त्याला इंटॅक्ट हवे छानपैकी. आणि ना त्याला तो एक समुद्राचा फ्रेश स्मेल आला पाहिजे आणि तो कळतो आपल्याला. ओके. की आपल्याला खारट पाण्याच्या समुद्राचा जो एक छान सुगंध असतो ना तो त्याला येतोच. म्हणजे मी तर सबशेल फेल होईन जर चिंबोऱ्या आणायला गेले तर. पण चिंबोरी अशी नग म्हणजे डझनानी घेतात का किलोनी? डझनानी. ओके ओके. डझन. आणि आकार असतात त्याच्यात? पण ना आय विल टेल यू, जर का आपण ऑनलाईन घ्यायला गेलो ना तर आजकाल किलोनी पण मिळते की 200 ग्रॅमची किंवा 250 ग्रॅमची. पण आपण जर का आपल्या टिपिकल फिश मार्केटमध्ये गेलो ना जिकडे कोळीण मावश्या असतात त्याला डझनानेच मिळतात. ओके, गॉट इट. आता आय थिंक पुन्हा एक 15 मिनिटाचा ब्रेक घेऊया. चालेल. आणि वी आर डन. चाखायला तयार. ओ, तशी पटापट बनते. म्हणजे एकदा कृती लक्षात आली की माझी आई म्हणते तसं की इकडे हे झाकून ठेवलं की तिकडे आपण कणिक मळून घ्यावी किंवा अजून काय कुकरची तयारी करावी, भाकरी करून घ्यावी. म्हणजे मल्टी टास्किंग ही गोष्ट आपण आपल्या आयांकडून अशाच याच्यात शिकलेलो. करेक्ट आहे.
दणदणीत उकळी आली आहे. आणि मस्त 15 मिनिटानंतर घमघमाट ह्याचा सुटलेला आहे. आपण मगाशी फक्त चिंबोरीला मीठ लावलेलं होतं, नंतर भरपूर वाटण मसाले घातले, त्यामुळे थोडं मीठ घालूया. काय मस्त अंदाज आहे तुझा. मी 17 वेळेला असं चव बघते. नाही, मी पण करतो बऱ्याच वेळा आणि आता देखील मी ते करणार होतोच. थोडं जरी कोकम घातलंय तरी लिंबाचा रस घालूया. मला आवडतं. जरा आंबटपणा असावाच पदार्थाला. आणि नाही, स्पेशली जर का आपण थोडं नॉनव्हेज खात असू ना, तर ते थोडं आंबट असेल की जास्त छान वाटतं. आणि कधी कधी कच्चा कांदा पण छान वाटतो घ्यायला ना. धम्माल. एकदा मी जरा मीठ बघतो फक्त. ओके. म्हणजे तुला चाखायला द्यायच्या आधी चांगलं तर असू दे. You're happy? फॉर मी. अरे वा. आय थिंक झालेलं आहे. तू एकदा थोडं चाकून बघ. फर्स्ट टाइम खातेस चिंबोरी. मी तयार आहे या मोठ्या मिशनसाठी. मोठा दिवस आहे हा. तर एक घास चवीच्या सगळ्या प्रेक्षकांच्या साक्षीनं मी आयुष्यात पहिल्यांदा चिंबोरी ट्राय करतेय. मला असं हार्टबीट्स वाढत आहेत. आहा, यम्मी. शुअर. सुपर. म्हणजे पहिल्यांदा खाताना तुला अशी इट्स अन अक्वायर्ड टेस्ट. हो. असं नाही की प्रत्येक जण पहिल्यांदा खाणार आणि त्यांना चिंबोरा आवडणार आहेत. पण ग्रेव्हीची चव आवडली ना तर वी आर सॉर्टेड. मला याच्याबरोबर पाहिजे भाकरी. मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी. खूपच छान झालाय हा रस्सा. वा. करूया फायनल गार्निश. येस. भरपूरशी कोथिंबीर. ओके. याच्या मागे किती तयारी असते सत्यजित. म्हणजे प्लॅनिंग सगळं तुझं तयार असतं. करूया सर्व. येस. गॅस करतो मी बंद. बघ कसे मस्त ऑरेंज झाले. पण गंमत आहे ना, कारण नॉनव्हेज जे असतं ते असं फुलत नाही खूप. ते त्याच्या साईजचंच राहतं. म्हणजे ना आपण आपल्या घरी केलं ना तर बाजूच्यांना कळेल आज यांच्याकडे काय केलेलं आहे. वाव. ती ग्रेव्ही पण मस्त झाली आहे. त्याचा थिकनेस फार छान आहे. भाकरी बरोबर किंवा छान वाफाळलेल्या भाताबरोबर हे किती जणांना पुरेल? हे जे चिंबोरी आवडीने खातात त्यांना कदाचित 3 लोकांसाठी ते ॲडिक्वेट आहे. त्याचे थोडे पॉप व्हायला पाहिजेत ना. ॲटलिस्ट आपण प्रयत्न करूया त्याचा जो ओरिजिनल आकार आहे चिंबोरीचा तो येण्याचा. किती छान. मी कुठेही रेस्टॉरंटच्याकडून म्हणजे रेस्टॉरंटच्या जवळून जात असले की सारखी तुझी आठवण येते की तू कसं डिस्प्ले करतोस, तू कसं लिहितोस असं. नाईस. थोडी आणखी कोथिंबीर वरून. जर का आवड असेल तर आणखी थोडं स्क्वीज करण्याकरता लिंबू. फॅब. आणि वी आर डन. एक घास चवीचा मधली आपली एक नवीन सी फूड रेसिपी चिंबोरीचं कालवण इज रेडी. छान थोडं आंबट आहे कोकमचा, त्याचबरोबर मसाल्यांचा तिखटपणा आहे. झणझणीत मी म्हणतोय पण असं झणझणीत न खाण्यासारखं नाही आहे. खरंय. मस्त आहे. खूप टेस्टी आहे. आणि ही चिंबोरी मला प्रचंड आवडलेली आहे. व्हेरी टेस्टी. Fantastic. आणि चिंबोरी न्यूट्रिशन व्हॅल्यूसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण लीन प्रोटीन त्याच्यामध्ये भरपूर असतं आणि त्याचबरोबर इट इज रिच इन ओमेगा 3. त्यामुळे जर का तुम्हाला ह्या गोष्टींबद्दल न्यूट्रिशन व्हॅल्यूबद्दल तुम्हाला खाताना पिताना विचार करायचा असेल तर चिंबोरी इज आयडियल. लक्षात ठेवा, तुम्ही ही चिंबोरीची रेसिपी कुठे बघितलीत? सिनेविस्टाच्या यूट्यूबच्या मराठी चॅनलला. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा एक घास चवीचा.